सर्वांना जय भीम। आज आपण या ठिकाणी कालकथित शशिकला मल्हारी जावळे वय वर्ष 70 यांचं दिनांक 21/10/2025 ला रात्री 8 वाजता त्यांचं निधन झालं। त्याच दिवशी त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या त्यांचं अस्थि विसर्जन जे आहे ते 23/10/2025 ला त्यांचं अस्थीचं विसर्जन केलेलं आहे आणि आज 26/10/2025 ला त्यांचा पुण्यनमोदनचा कार्यक्रम आपण या ठिकाणी कांजूरमार्ग या ठिकाणी संपन्न करत आहोत। त्यांच्या पश्चात त्यांचे पती आयुष्यमान मल्हारी बापू जावळे, त्याचबरोबर मुलगा रवींद्र मल्हारी जावळे, सिकंदर मल्हारी जावळे, त्यांच्या पत्नी आयुष्यमानी सीमाताई सिकंदर जावळे, त्याचबरोबर संतोष मल्हारी जावळे आणि नीलम रणदिवे आणि शीतलताई तुरकमारे। तर अशा प्रकारे 5 मुलं, पती आणि एवढ्यातून काहींचं निघून गेलेले आहेत, ते आपल्यातून निघून गेलेले आहेत। त्यांचा पुण्यनमोदन, पुण्य म्हणजे चांगलं आणि अनुमोदन म्हणजे प्रिय, याची सुरुवात कुठून झाली हे आपल्याला माहिती पाहिजे। नाही तर हा कार्यक्रम नेहमी करतात म्हणून आपण करतोय का? जे घरची मंडळी खाली बसायचे, फॅमिली मेंबर खाली बसायचे नाही। हा कार्यक्रम आपण अगोदरपासून करतोय म्हणजे परंपरा आहे म्हणून करतोय असं आहे का? तसं न करणार। याची सुरुवात कुठून झाली तर याची सुरुवात भगवान बुद्धांच्या काळापासून। भगवान बुद्धांचे 2 शिष्य सारीपुत आणि महामोगलान। सारीपुत आणि महामोगलान हे भगवान बुद्धांचे अतिशय जवळचे शिष्य आणि भगवान बुद्धांपेक्षा वयाने मोठे। पण ज्यावेळी सारीपुत्राचा निद्राचा टाइम जवळ येतो त्यावेळी सारीपुत भगवान बुद्धांना जातात, त्यांना वंदन करतात आणि वंदन करून त्यांना सांगतात की पूजेने बनते माझं भगवान बुद्ध मला माझ्या निधनाचा टाइम जवळ आला आहे, माझं निधन माझ्या नारायण गावी व्हावं अशी माझी इच्छा आहे। म्हणजे ते अनंत भिक्खू होते, त्यांना त्यांचं निधन देखील त्यांना माहिती पडलं होतं सारीपुतांना। आणि मग सारीपुत त्यांची आज्ञा घेतात, त्यावेळेस सारीपुत निघायला जातात, त्यावेळेस भगवंत स्वतः सारीपुत्राला सोडायला बाहेर येतात। त्यावेळेस फार मोठा भिक्षूंचा संघ असायचा आणि मग त्या भिक्षू संघाला असं वाटलं की भगवान बुद्ध आपल्या शिष्याला सोडण्यासाठी का बाहेर येतात। तेव्हा ते शिष्य एकमेकांमध्ये कुजबुज लागले की स्वतः भगवंत सर्वज्ञ आहे, कधी आपल्या शिष्याला सोडण्यासाठी बाहेर आले। जसं एखादा पाहुणा आपल्याला आल्यानंतर आपण त्याला सोडायला काय करतो, बाहेर जातो ना आपण, तशाच प्रकारे अगदी सारीपुतला सोडायचे बाहेर येतात आणि सारीपुतला निरोप देतात। ज्यावेळी सारीपुत्राचं निधन होतं त्यावेळेस त्यांची चिवर आणि भिक्षापात्र घेऊन ते पुन्हा भगवंताकडे येतात आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंत त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आदर सत्कार करतात। तर भगवंताने काय केलेलं आहे तर गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट। आज आपण या ठिकाणी आपल्यातून कालकथित शशिकलाताई मल्हारी जावळे यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्या पश्चात त्यांचे पती, 3 मुलं, 2 मुली, नातू, फार मोठा परिवार आहे आणि या परिवारातून आईचं निधन झाल्यानंतर आज त्यांच्या मुलाच्या माध्यमातून आज हा पुण्यनमोदनचा कार्यक्रम म्हणजे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट अशा प्रकारचा हा कार्यक्रम असतो। तर हा कार्यक्रम आपण त्यांनी जे काही 70 वर्षामध्ये जे काही पुण्यकर्म केले त्याला अनुमोदन देण्यासाठी हा कार्यक्रम असतो। तर या ठिकाणी आपण आता माझा परिचय देतो। आपल्यालाही माहिती पाहिजे की बाबा हा कार्यक्रम कुठल्या बौद्धाचार्याने केला, त्यांचं नाव काय। तर माझं नाव आहे दयानंद नामदेव बडेकर, मुक्काम पोस्ट सांदर, तालुका वाई, जिल्हा सातारा या गावचा रहिवासी, भांडूप प्रतापनगर कांबळे कंपाऊंड या ठिकाणी वास्तव्यात आहे। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 2018 ला बौद्धाचार्य, 2018 ला सामने भंते उदयाचं त्यावेळेस माझं परिवर्तन नाव आहे। 2022 ला केंद्रीय शिक्षक भंते धम्मरक्षित असं त्यावेळेचं परिवर्तन नाव आहे। विवाहित आहे, 2 मुलं, एक मुलगा आता मास्टर करतोय, दुसरा मुलगा देखील ग्रॅज्युएट होऊन आहे आणि तो देखील MBA साठी ऍडमिशनचं चालू आहे त्याचं। दोन्ही मुलं शिक्षण घेतात
व्यवसाय छोटोसा शॉप आणि कधी कधी पार्ट टाइम रिक्षा देखील चालवतो. सध्याला मी भारतीय बौद्ध महासभा मुंबई प्रदेश सरचिटणीस या पदावरती कार्यरत आहे आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आमच्या शाखेच्या सन्माननीय अध्यक्षा सुशीलाताई साबळे यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांना देखील सविनय जय भेट करतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. सम्यक ग्रंथ सम्यक प्रबुद्ध संपूर्ण विधानरूप आचरणारे संपन्न सुभाग्य विमान प्राप्त केलेले लोकांचे रहस्य जाणणारे दमनशील पुरुषांचे सारथी देव आणि मनुष्य यांना सुमार्गावर नेणारे अनुशासक महाकरुणी तथागत भगवान बुद्ध धर्मवाद प्रांतवाद अर्थवाद शस्त्रवाद इतिहासवाद आणि तहसीलवाद या सर्व वादांवरती दिग्विजय ठरलेले ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे प्रथम संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांच्या विचारांना यांच्या प्रतिमांना तीव्र पंचन करणं. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेचे द्वितीय राष्ट्राध्यक्ष बौद्धाचार्याचे जनक चैत्य तुपाचे निर्माते स्वतः माजी सामने पंडित कश्यप दिवंगत सूर्य पुत्र बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र आणि पावन स्मृती तीव्र वंदन. तसेच या मातृसंस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक ममता सागर महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्याही वायुवेगाने चाललेल्या धर्ममंगल कार्यास तीव्र वंदन. तसेच या धर्मसंस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतरावजी आंबेडकर या धर्मसंस्थेचे प्रमुख सल्लागार बहुजनांचे श्रद्धास्थान सूर्य प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सरसेनानी आनंदराजे आंबेडकर या तिन्ही आंबेडकर बंधूंच्या कार्याला वंदन करून त्यांना सविनय जय करून आज दुःखद अंतकरणाने उपस्थित असलेले श्रद्धासंपन्न शीलसंपन्न उपासक उपासिका माता बंधू आणि भगिनींनो आलेले सर्व पाहुणे मंडळी अध्यक्ष मंडळी नातेवाईक मंडळी त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं अशा आमच्या शाखेच्या सन्माननीय अध्यक्षा सुशीलाताई साबळे माझे धर्मबंधू ॲडव्होकेट जगन्नाथ आढावसाहेब ते स्वतः बौद्धाचार्य गुरुजी नाही सविनय जय. त्याचबरोबर इथं उपस्थित असलेल्या सर्वांना शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांना सर्वांना सविनय जय करतो. आणि आज सर्वप्रथम आपण आदर्शांचं या ठिकाणी पूजन करणार आहोत. मी सर्वप्रथम त्यांचे जे पती आहेत आयुष्यमान मल्हारी बापू जावळे त्याचबरोबर मुलगा सिकंदर मल्हारी जावळे आणि सीमाताई सिकंदर जावळे या ठिकाणी सूचित करेल की त्यांनी पुढे यायचे. सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण या. त्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचे यावं. एक मेणबत्ती प्रोजेक्ट करायचे आहे. एक मेणबत्ती आपण तिघांनी प्रोजेक्ट करायचे आहे. या ठिकाणी मी आयुष्यमान त्यांची मुलगी नीलमताई रदेवी शीतल तुकमारे यांना देखील सूचित करतो.
या ठिकाणी आपण पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंधी पूजा या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्याचबरोबर यानंतर मी आयुष्यमान त्यांचे जे भाऊ आहेत जालिंदरजी सोनवणे सर मामा म्हणजे जालिंदर सोनवणे त्यांचे भाऊ जालिंदर सोनवणे साहेब यांना मी सूचित करतो त्यांनी पुढे यायचे. त्याचबरोबर राजाभाऊ सोनवणे, जालिंदर सोनवणे साहेब आणि राजाभाऊ सोनवणे या दोघांना सूचित करतो की त्यांनी पुढे यायचे. आपण या ठिकाणी बसतात पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंधी पूजा या ठिकाणी केलेली आहे. यानंतर आपण स्त्री करण्याचं पद्धती घेणार आहोत. बघा, आपण तीनच गोष्टीनं या ठिकाणी पूजन करतो. तर सर्वप्रथम म्हणजे आपण पुष्पपूजा, दीपपूजा आणि सुगंधी पूजा. तर पुष्प आपल्याला काय शिकवत आहे? पुष्प जे आहे ते आपल्याला, आता हे पुष्प जर आपण पाहिलं तर ते टवटवीत आहे, पण ते उद्याला बघितलं तर गोवर्धनाच्या सर्व त्याच्यातून दुर्गंध येते. म्हणजे पुष्प आपल्याला काय शिकवतात? आणि तेव्हा बसायचं. त्यानंतर मेणबत्ती हे प्रज्ञेचं प्रतीक आहे. बघा, मेणबत्ती स्वतः जळते, त्याचे ग्रहपर्यंत खाली जातो. तसं तथागत भगवान वगैरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आपल्याला महापरिनिर्वाण निर्माण झाले. जगातील आदर्शाचा जन्म त्यांनी आम्हाला दिला. आणि अगरबत्तीचा सुगंध जसा वाऱ्याच्या दिशेने जातो तसा तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने नाही तर 7 समुद्रापार सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणजे जगातील सर्वात विद्वान व्यक्तिमत्व कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर आम्ही आदर्शांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे. त्यानंतर आपण त्रिचरणाचं पंचशील आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी हात जोडायचे आहे. समोरचे जे आहेत त्यांनी शक्य असेल त्यांनी गुडघे घ्यायचे. त्यावर तुम्हाला जमतंय तर ठीक आहे, पण ज्यांना जमतंय हात जोडायचे आहेत सर्वांनी. आपल्या आदर्शांना आपण वंदन करतोय. या ठिकाणी त्रिचरणाचं पंचशील होईल. मी पुढे बोलणार आहे. आपण सर्वांनी माझ्या पाठी बोलायचं आहे, कारण भंते आल्यानंतर आपण त्यांना याचना करतो. भंते आपल्याला त्रिचरण पंचशील देतात. मी देखील सांगणार आहे, त्यामुळं तुम्ही सर्वांनी माझ्या पाठीच बोलायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बोला, 3 वेळा बोलायचं. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तत्यंपि धम्मं शरणं गच्छामि तत्यंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्यदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरमज्जपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु